आता आपण पाहणार आहोत की सरावाच्या माध्यमातून कोणते प्रश्न विचारले ते आपण बघावं की सरावाच्या माध्यमातून जे प्रश्न विचारले आहेत ते गाळलेली जागा आहेत किंवा काही एका वाक्यातली आहेत, त्याच्यामध्ये देखील तुम्हाला काही ऑप्शन दिले आहेत, ते देखील तुम्हाला नीट सांगायचं आहे. आपण ते पाहणार आहोत की नेमकं सरावाच्या माध्यमातून कोणते प्रश्न आहे. बघा मुलांनो, जो आपला पहिला प्रश्न आहे, या पहिल्या प्रश्नामध्ये तुम्हाला 2 पर्याय दिले गेलेले आहेत. या 2 पर्यायापैकी आपलं एक योग्य उत्तर असणार आहे. तर चला तर मुलांना आपण सुरू करूया की आपला जो पहिला प्रश्न आहे तो वाचूया. ओझोन वायूचा थर सूर्यापासून पृथ्वीवर येणारी डॅश डॅश किरणे शोषून घेतो. की जो ओझोन वायूचा जो थर आहे तर सूर्यापासून येणारी जी किरण आहे ती किरणे डॅश डॅश किरणे शोषून घेतो. कोणत्या प्रकारची किरणे शोषून घेतो? मग तुम्हाला 2 पर्याय आहेत. तर पहिला पर्याय आहे अतिनील किरणे आहेत का फक्त उष्ण किरणे आहेत. या 2 पैकी आपलं योग्य उत्तर काय असणार आहे मुलांनो? की 2 पैकी आपलं योग्य उत्तर आहे अतिनील किरणे हे आपलं योग्य उत्तर असणार आहे. कारण ओझोन वायूचा थर सूर्यापासून पृथ्वीवर येणारे अतिनील किरणे हे शोषून घेतात. अतिनील किरणे म्हणजे तरंग लांबी आणि त्यालाच आपण दुसरं नाव बोलू शकतो की जम्बू पार किरणे आहेत की जी सहज डोळ्यांना दिसत नाही, की जे सूर्यप्रकाशात ती किरणे असतात आणि सूर्यप्रकाशाच्या 100 ते 400 नॅनोमीटर ते तितकी लांब किरणे असतात. ते आपल्या डोळ्याने पाहू शकत नाही. पृथ्वीच्या वातावरणाच्या जांभळ्या पट्ट्याच्या पलीकडचा डोळ्यांना सहज न दिसणारा जो हा पट्टा आहे, जो जांभळ्या पट्ट्याचा आहे, रंगाचा आहे, तो आहे अतिनील किरणे, त्याला असे बोलले जाते. आपला दुसरा प्रश्न आहे मुलांनो, पृथ्वीवर गोड्या पाण्याचा एकूण डॅश डॅश टक्के साठा उपलब्ध आहे. किती टक्के साठा उपलब्ध आहे इथे तुम्हाला विचारलं आहे. 2 पर्याय दिले गेलेले आहेत. आपण पर्याय वाचूया. मग आपला जो पहिला पर्याय 3.0 हा पहिला पर्याय आहे आणि जो आपला दुसरा पर्याय आहे 0.3. तर यापैकी आपलं योग्य उत्तर काय असणार? की आपण पाहिलं मुलांनो की पाठ शिकवत असताना पाठामध्ये पाहिलं की समुद्र आणि महासागराचा 97% जो पाणी आहे तो त्यात आपल्याला समुद्रामध्ये आढळतो आणि बाकीचं मग ते बर्फाच्या स्वरूपात, गोठलेल्या स्वरूपात आहे. आणि नंतर जे वापरण्यासाठी जे पाणी आहे ते देखील आपण पाहिले आणि ते पाण्याचं प्रमाण आहे मुलांनो 0.3 हे आपलं योग्य उत्तर असणार आहे. आणि म्हणून आपण योग्य उत्तरावर क्लिक करणार आहोत. पृथ्वीवर गोड्या पाण्याचा एकूण 0.3% साठा हा उपलब्ध आहे. आता आपला पुढचा प्रश्न आहे बघा, परिपक्व मृदेचा डॅश डॅश सेंटीमीटर थर तयार होण्यास 1000 वर्ष लागतात. परिपक्व मृदा म्हणजे आपण ना की कृतीत मृदा, अपरिपक्व मृदा आणि मृदा. त्याच्यामुळे जे सांगितले की जो तयार होण्यासाठी, जो परिपक्व जो मृदा तयार होण्यासाठी त्याला तो जो थर आहे तो किती सेंटीमीटरचा आहे. तुम्हाला 2 पर्याय दिले गेलेत. आपण वाचूया. जो पहिला पर्याय आहे 2.5 आहे आणि दुसरा आहे 3.5 आहे. तर या दोन्हीपैकी आपलं जे योग्य उत्तर आहे परिपक्व मृदेचा 2.5 सेंटीमीटर थर तयार होण्यास 1000 वर्ष लागतात, हे आपल्या मुलांना योग्य उत्तर असणार आहे. वळूया आपण आपल्या पुढच्या प्रश्नाकडे. जमिनीवरील मृदा ही डॅश डॅश प्रक्रियेने निर्माण होत असते. की जमिनीवर जी प्रक्रिया, कोणत्या प्रक्रियेने मृदा तयार होत असते? जमिनीवर मृदा डॅश डॅश प्रक्रियेत म्हणजे तुम्हाला तिथे कोणत्या 2 पर्याय दिले गेले आहेत. बघा आपण पर्याय वाचूया. जलावरणामुळे निर्माण होते का शिलावरणामुळे निर्माण होते? बघा आता इथे काय दिले की जमिनीवर मृदा तयार करण्यासाठी कोणत्या घटकाची आवश्यकता आहे. मग इथे दिले आहे जलावरण आणि शिलावरण. जलावरणाचा अर्थ काय आहे मुलांना? मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं होतं की जलावरण म्हणजे जलचा अर्थच काय आहे? पाणी आहे. म्हणजे जिथे पाण्याचं आवरण आहे त्याला काय बोललं जातं? जलावरण. जिथे शिलावरण म्हणजेच काय की जिथे जमीन आहे, जमिनीचं आवरण आहे, त्याला काय बोललं जातं? शिलावरण बोललं जातं. मग अशामुळे इथे प्रश्न काय दिलाय? जमिनीची मृदा म्हणजे साहजिकच जमीन तयार होण्यासाठी आपल्याला पाण्याची गरज आहे का? तर नाही. म्हणून आपलं योग्य उत्तर काय असणार आहे? जमिनीची मृदा शिलावरण प्रक्रियेमध्ये निर्माण होत असते, हे आपलं योग्य उत्तर असणार आहे. आपला पुढचा प्रश्न आहे, पाऊस पडून जमिनीवरील डॅश डॅश पाण्याचे स्रोत निर्माण होते. पाऊस पड की जेव्हा पाऊस पडतो तेव्हा जमिनीवरील डॅश डॅश पाण्याचे कोणत्या प्रकारचे स्रोत निर्माण होते? गोड्या पाण्याचे स्रोत निर्माण होते का खाऱ्या पाण्याचे निर्माण होते? आता ह्या प्रश्नाचं उत्तर अधिकच सोपं आहे आणि तुम्ही देखील मुलांना सांगू शकता की जे पाणी आहे ते आपण पित असो, पण ते पाणी आपल्याला चांगल्या स्वरूपात मिळतं का खाऱ्या पाण्यात मिळतं? तर साहजिकच आहे आपण ते सहज देखील बाहेर जाऊन आपण ते पाणी पिऊ देखील शकतो. कारण ते आपल्याला आकाशातून आलेला जो पाऊस असतो ते पाणी स्वच्छ असतं आणि म्हणून पाऊस पडून
जमिनीवरील कोणतं पाणी आपल्याला मिळत आहे मुलांनो? गोड्या पाण्याचे आपलं जे उत्तर आहे, पाऊस पडून जमिनीवरील गोड्या पाण्याचे स्तोत्र निर्माण होतात, हे आपलं योग्य उत्तर असणार आहे. आपला पुढचा प्रश्न आहे मुलांनो, मानवी शरीराच्या सर्व क्रिया सुलभ चालण्यासाठी, बघा काय ते दिले, मानवी शरीराच्या सर्व क्रिया सुलभ चालण्यासाठी म्हणजे मानवी जो आपलं जे शरीर आहे त्या शरीरातले जे अवयव आहे, जे इंद्रिय आहेत ते व्यवस्थित चालण्यासाठी दररोज डॅश डॅश लिटर पाणी पिण्याची गरज असते. किती लिटर पाणी पिण्याची गरज असते? तर तुम्हाला 2 पर्याय आहेत, आपण लगेचच वाचूया. बघा, 3 ते 4 लिटर पाणी गरजेचं आहे का 8 ते 10 लिटर पाणी पिणं गरजेचं आहे? शास्त्रज्ञ सांगतात किंवा डॉक्टर सांगतात की प्रत्येक व्यक्तीला दररोज किती लिटर पाणी पिलं पाहिजे? 3 ते 4 लिटर पाणी पिलं पाहिजे. म्हणून आपलं हे जे योग्य उत्तर आहे की मानवी शरीराच्या सर्व क्रिया सुलभ चालण्यासाठी दररोज 3 ते 4 लिटर पाणी पिण्याची ही गरज असते. हे आपलं योग्य उत्तर आहे, कारण जोपर्यंत आपल्या शरीरामध्ये पाण्याची कमतरता जर निर्माण झाली तर आपल्याला खूप सारे प्रॉब्लेम्स सुरू होऊ शकतात, खूप सारे इश्यू निर्माण होतात, आपली त्वचा कोरडी पडू शकते, आपल्या शरीराला अवयवांना धोका पोहोचू शकतो आणि त्याच्यामुळे मुलांनो की आपल्याला डॉक्टरकडे देखील जाण्याची गरज पडू शकते. आणि म्हणून डॉक्टर सांगतात की प्रत्येक व्यक्तीला 3 ते 4 लिटर पाणी पिणं गरजेचं आहे, जेणेकरून आपल्याला किडनीचा त्रास होऊ शकतो. आपला पुढचा प्रश्न आहे, डॅश डॅश हा दिवस जगभर ओझोन संरक्षण दिन म्हणून मानला जातो. ओझोन संरक्षण, की ओझोन हा आपल्या मानवाला जरी उपयोगी नसला तरी तो आपल्या जीवनात तितका महत्वाचा आहे, हे देखील मी तुम्हाला सांगितलेलं आहे. मग हा दिवस आपल्याला कधी साजरा करायचा आहे मुलांनो? तर मुलांना 16 सप्टेंबर हा दिवस जगभर ओझोन संरक्षण दिन म्हणून मानला जातो, की त्या दिवशी की ओझोन थराचा आपल्याला काय महत्व आहे हे देखील पटवून देण्यासाठी आणि आपण त्याची कशा प्रकारे काळजी घेणं गरजेचं आहे किंवा तो दिन पाळण्याचा तो महत्वाचा दिन आहे. तो ओझोन थर हा आपल्या आयुष्यामध्ये किती महत्वाचा आहे आणि तो ओझोन लेयर कमी होऊ नये म्हणून आपण काय प्रयत्न केले पाहिजे याच्यासाठी अवेअरनेसचे कार्यक्रम देखील तिथे साजरे केले जातात किंवा तिथे त्या गोष्टी सादर केल्या जातात, सांगितले जातात, बोर्ड लावले जातात, त्याची माहिती दिली जाते आणि अशा प्रकारे जो 16 सप्टेंबर आहे हा ओझोन दिन म्हणून साजरा केला जातो. आपला पुढचा प्रश्न आहे, पृथ्वीवर जलावरणाचा भाग हा शिलावरणापेक्षा खूप डॅश डॅश आहे. बघा इथे नीट प्रश्न समजून घ्या, काय लिहिलं आहे की पृथ्वीवरचा हा जलावरणाचा भाग म्हणजे पाण्याचा भाग हा शिलावरणापेक्षा, म्हणजे हे काय आहे? पाणी आहे आणि हे काय आहे? शिलावरण म्हणजे जमीन आहे. तर जमीनपेक्षा हा डॅश डॅश आहे. मग मला सांगा आपण काय शिकलो होतो? पृथ्वी आहे, त्या पृथ्वीच्या 71% भाग काय आहे? पाणी आहे आणि 31% काय आहे? जमीन आहे. मग त्याच्यामुळे मुलांनो काय झालं आहे की इथे पृथ्वीवर जलावरण आहे म्हणजे पाण्याचा भाग हा जास्त आहे आणि जमिनीचा भाग हा कमी आहे. म्हणून इथे सांगितले पृथ्वीवर जलावरणाचा भाग हा शिलावरणापेक्षा कसा आहे? जास्त आहे. म्हणून आपले योग्य उत्तर काय आहे? जास्त आहे. मग पृथ्वी पाण्याचं प्रमाण मुलांनो किती आहे? 71% आहे आणि जमिनीचं प्रमाण हे 29% आहे. आपला पुढचा प्रश्न आहे, पृथ्वीवरील जमिनीच्या आवरणात डॅश डॅश म्हणतात. काय म्हणतात बघा, तुम्हाला 2 पर्याय आहेत, जलावरण म्हणतात का शिलावरण म्हणतात? इथे जमीन हा शब्द आलेला आहे. पृथ्वीवरील जमिनीच्या आवरणात म्हणजे इथे नेमकं आपलं काय उत्तर असणार आहे? बरोबर, आपलं उत्तर आहे शिलावरण असे म्हणतात, कारण तिथे पृथ्वीवरील जमीन आली तर पाणी येऊ शकत नाही, जलावरण येऊ शकत नाही. म्हणून आपलं योग्य उत्तर असणार आहे पृथ्वीवरील जमिनीच्या आवरणात शिलावरण असे म्हणतात. आपला पुढचा प्रश्न आहे, हवेतील एकूण वायूच्या सुमारे 80% वायू डॅश डॅश या थरात आढळतो. आपण मुलांना पाहिलं ना, नायट्रोजन, ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईड की ते आपल्या वातावरणामध्ये आहे आणि त्याचे प्रमाण किती आहे ते देखील आपण त्याचा अभ्यास केला होता. मग यांनी सांगितलंय की हवेतील एकूण वायूच्या सुमारे 80% आहे. मग त्याच्यामध्ये वायूचे जे थर आहेत ते देखील आपण पाहिले आहे की जसं पाहिलंय तपांबर आहे, सितांबर आहे, दलांबर आहे, आयनांबर आहे आणि बाह्यांबर आहे, असे 5 प्रकारचे आहेत. तर त्याच्यापैकी हवेतील एकूण वायूच्या सुमारे 80% हा वायू कोणता आहे? मग तुम्हाला पर्याय आहे, तपांबरचा आहे का दलांबरचा 80% आहे? तर आपलं जो योग्य उत्तर आहे मुलांनो की हवेतील एकूण वायूच्या सुमारे 80% वायू हा तपांबर या थरामध्ये आपल्याला आढळत आहे. तपांबर हा सर्वात वरचा थर आहे मुलांनो. तपांबर, सितांबर, दलांबर हा काय? हा तिसरा स्तर आहे. तर अशा प्रकारे मुलांनो आपण सरावातले प्रश्नाची उत्तर आपण घेतलेली आहेत. आता आपण खेळाच्या माध्यमातून कोणते प्रश्न घेतले आहेत ते देखील पाहण्याचा प्रयत्न करूया. बघा, या खेळापैकी मुलांनो आपण क्रिकेटचा खेळ घेणार आहोत. त्या खेळामध्ये पाहणार आहोत की कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले ते देखील
पाहणार आहोत. आपला पहिला प्रश्न आहे, पिण्यासाठी उपलब्ध असलेल्या पाण्याचे प्रमाण हे डॅश डॅश टक्के आहे. आता मात्र इथे तुम्हाला 4 पर्याय दिले गेलेले आहेत. या 4 पर्यायापैकी आपलं योग्य उत्तर काय आहे ते देखील आपण पाहणार आहोत. आधी पर्याय आपण वाचून घेणार आहोत. बघा, पहिला जो पर्याय आहे 97% आहे, दुसरा आहे 0.3% आहे, तिसरा आहे 2.7% आहे आणि जे चौथं आहे जे 100% आहे मुलांनो. तर या 4 पैकी आपलं जे योग्य उत्तर काय आहे, पिण्यासाठी उपलब्ध असलेल्या पाण्याचे प्रमाण हे किती आहे मुलांनो? योग्य उत्तर आहे 0.3% हे आपलं काय आहे योग्य उत्तर असणार आहे आणि म्हणून योग्य उत्तरावर आपण क्लिक करणार आहोत. आपला दुसरा पर्याय आहे, खालीलपैकी कोणत्या वायूचे प्रमाण हवेमध्ये सर्वाधिक आहे? बघा, इथे परत प्रश्न वाचते, खालीलपैकी कोणत्या वायूचे प्रमाण हवेमध्ये सर्वाधिक आहे, म्हणजे सर्वात जास्त आहे? आपण पर्याय वाचून घेऊया. कार्बन डायऑक्साईड आहे, निष्क्रिय वायू आहे, नायट्रोजन आहे का ऑक्सिजन आहे? या 4 पैकी आपलं योग्य उत्तर काय असणार आहे मुलांनो? की खालीलपैकी कोणत्या वायूचं प्रमाण जास्त आहे? तर आपलं योग्य उत्तर आहे मुलांनो की नायट्रोजन आहे. की वायूचे प्रमाण हवेमध्ये सर्वाधिक कोणाचं आहे? नायट्रोजनचं आहे आणि म्हणून आपण नायट्रोजन या आपल्या उत्तरावर क्लिक करणार आहोत. आपला तिसरा प्रश्न आहे मुलांनो, सर्वसाधारण तापमानात पाणी डॅश डॅश अवस्थेमध्ये आढळते. बघा मुलांनो, मी सुरुवातीलाच तुम्हाला सांगितलं की पाणी आपल्याला किती अवस्थेमध्ये आढळते, पण आपण तरी पर्याय वाचणार आहोत. आपला पहिला पर्याय आहे 3, दुसरं 2, तिसरं 1 आणि चौथं 4 आहे. की पाणी सर्वसाधारण तापमानात पाणी आपल्याला किती अवस्थेमध्ये आढळतं? 3 अवस्थेमध्ये आढळतं आणि म्हणून जे आपलं योग्य उत्तर असणार आहे 3, की सर्वसाधारण तापमानात पाणी हे 3 अवस्थेमध्ये आढळतं. आपला चौथा प्रश्न आहे, खाद्यपदार्थ हवाबंद डब्यामध्ये ठेवण्यासाठी डॅश डॅश हा वायू उपयोगी पडतो. कोणत्या प्रकारचा वायू उपयोगी पडतो मुलांनो? खाद्यपदार्थ हवाबंद ठेवण्यासाठी तर आपण पर्याय वाचून घेणार आहोत. आपला पर्याय आहे ऑक्सिजन, दुसरा पर्याय आहे हायड्रोजन, तिसरा आहे कार्बन डायऑक्साईड आणि चौथा आहे नायट्रोजन. तर यापैकी मुलांनो, खाद्यपदार्थ हवाबंद ठेवण्यासाठी आपला योग्य पर्याय आहे की कोणता वायू आपल्याला उपयोगी पडत आहे? नायट्रोजन हा वायू काय पडत आहे? उपयोगी पडत आहे आणि म्हणून आपण योग्य उत्तरावर क्लिक करणार आहोत. पृथ्वीवरील जमिनीच्या आवरणास डॅश डॅश बोलतात. काय बोलतात? तुम्हाला सांगितलंय की पृथ्वीवरील जमिनीच्या आवरणास, मग तुम्हाला 4 पर्याय आहेत. शिलावरण बोलतात, जीवावरण बोलतात, जलावरण बोलतात का वातावरण बोलतात? या 4 पैकी आपलं योग्य उत्तर काय असणार आहे मुलांनो? की पृथ्वीवरील जमिनीच्या आवरणास आपण काय बोलत आहोत? शिलावरण बोलत आहोत. काय आहे? शिलावरण. तर बघा, शिलावरण, जलावरण आणि वातावरण हे मिळून जीवावरण त्याला नाव दिलं गेलेलं आहे. शिलावरण, जलावरण आणि वातावरण मिळून काय आहे? त्याला जीवावरण बोललं जातं आणि आपलं योग्य उत्तर आहे पृथ्वीवरील जमिनीच्या आवरणास शिलावरण असे बोलतात आणि म्हणून आपण योग्य उत्तरावर क्लिक करणार आहोत. आपला पुढचा प्रश्न आहे, हवेतील एकूण वायूच्या सुमारे 80% वायू डॅश डॅश या थरामध्ये आढळतो. की 80% वायू कोणत्या थरामध्ये आढळतोय? तर आपण पर्याय वाचून घेऊया. स्थलांतर आहे, बाह्यांबर आहे, तपांबर आहे का दलांबर आहे? या 4 पैकी मुलांना आपलं योग्य उत्तर आहे हवेतील एकूण वायूच्या सुमारे 80% वायू काय आहे? तपांबर आहे आणि म्हणून आपण योग्य उत्तरावर क्लिक करणार आहोत. आपला पुढचा प्रश्न आहे मुलांनो, वनस्पती व प्राणी अवशेष कुजून तयार झालेल्या मृदेस डॅश डॅश म्हणतात. काय म्हणतात? बघा, त्यांनी सांगितले वनस्पती व प्राणी. वनस्पती म्हणजे जे सजीव आहेत आणि वनस्पती व प्राणी अवशेष म्हणजे जे प्राणी मेलेले आहेत त्यांचे जे सांगाडे आहेत ते अवशेष कुजून, म्हणजे ते आता मातीमध्ये गाडले गेल्यामुळे ते मातीमध्ये कसे झालेले आहेत? कुजून गेलेले आहेत आणि म्हणून वनस्पती व प्राणी हे अवशेष कुजून तयार झालेल्या मृदेस काय म्हटलं जातं? मग आपण पर्याय वाचूया. परिपक्व मृदा बोलले जाते, अपरिपक्व मृदा, जमीन का कृथित मृदा? या 4 पैकी आपल्याला उत्तर माहित आहे की वनस्पती आणि प्राण्याचे जे अवशेष आहे ते कुजून काय केले जाते? कृथित मृदा तयार होत असते आणि म्हणून आपण त्याला योग्य उत्तरावर काय करणार आहोत? क्लिक करणार आहोत की जी कृथित मृदा तयार होत असते वनस्पती आणि प्राण्यांचे सांगडे मिळून. आपला पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते नैसर्गिक संसाधन नाही आहे? काय दिले? खालीलपैकी कोणते नैसर्गिक संसाधन नाही आहे, म्हणजे आपण त्याचा वापर करत नाहीये असं, म्हणजे आपण त्या गोष्टीचा वापर करतो, आपण प्रत्यक्ष जीवनामध्ये त्या गोष्टी उपलब्ध, म्हणजे आपण त्या गोष्टीचा वापर करत नाही.
पण तरी तो आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक आहे. तर आपण पर्याय वाचून घेऊया. हवा आहे, पाणी आहे, सूर्य आहे आणि जमीन आहे. तर बघा, आता याच्या 4 पैकी तुम्हाला काय वाटत आहे की कोणतं नैसर्गिक संसाधन नाहीये, कोणतं नाही, म्हणजे आपण त्याचा वापर करत नाहीये. तर जीवनामध्ये आपण जगत असेल, बघा इथे दिले आपण, आपला जो टॉपिक आहे नैसर्गिक संसाधन, हवा, पाणी आणि जमीन, हे तिन्ही घटक याच्यामध्ये आलेले आहेत. आणि त्याचा आपण काय करे, कोणते नैसर्गिक संसाधन नाहीये. तर बघा, हवा आहे, पाणी आहे, जमीन पण आहे, परंतु सूर्य हा कुठे आहे, आकाशात आहे. तो आपल्याला आवश्यक आहे, परंतु आपण त्याचा वापर करतोय का, तर नाही. पण तो देखील जीवनाचा अविभाज्य घटक आहे. आणि म्हणून आपलं जे योग्य उत्तर आहे की जे नैसर्गिक संसाधन कोणतं नाहीये, सूर्य हा काय आहे, नैसर्गिक संसाधन नाही आहे, हे आपलं योग्य उत्तर असणार आहे. आपला पुढचा प्रश्न आहे, मृदा निर्मितीची प्रक्रिया डॅश डॅश गतीने सुरू असते. जी प्रक्रिया आहे, ती प्रक्रिया म्हणजे ती मृदा तयार होण्यासाठी किती कालावधी लागतो, की तो झटपट होतो का खूप वेळ लागतो, की तसं त्यांनी प्रश्न विचारलेला आहे. तर आपण पर्याय वाचून घेऊया. पहिला पर्याय आहे संथ गतीने होते, अति जलद होते का समान होते. या 4 पैकी आपलं जे योग्य उत्तर काय असणार आहे की मृदा निर्मितीची प्रक्रिया ही काय होत असते मुलांनो, संथ गतीने होत असते. आणि ती पूर्ण होण्यासाठी हजारो वर्ष लागतात आणि हजारो वर्ष झाल्यानंतर ती मृदा तयार होत असते. हे देखील आपण पाठामध्ये पाहिलंय. म्हणून आपलं जे योग्य उत्तर असणार आहे की मृदा निर्मितीची प्रक्रिया ही कशी होत आहे, संथ गतीने होत आहे. आपला पुढचा प्रश्न आहे मुलांनो, विजेच्या बल्बमध्ये डॅश डॅश हा वायू वापरतात. विजेचा जो बल्ब आहे त्याच्यामध्ये कोणत्या प्रकारचा वायू वापरतात, तुम्हाला 4 पर्याय दिले आहेत. आपण वाचूया. जो पहिला आहे झेनॉन आहे, दुसरा आहे आर्गॉन आहे, तिसरा आहे क्रेप्टॉन आहे आणि चौथा आहे निऑन आहे. तर या 4 पैकी जे आपलं योग्य उत्तर असणार आहे मुलांनो, विजेच्या बल्बमध्ये काय आहे, ॲरोगॉन हे देखील वापरलं जातं आणि त्याच्यामुळे लाईट केले जातं. आपल्या घरामधला जो विजेचा बल्ब आहे त्याच्यामध्ये ॲरोगॉन नावाचा वायू हा वापरला जातो. आणि म्हणून आपलं योग्य उत्तरावर काय करणार आहोत, क्लिक करणार आहोत. विजेच्या बल्बमध्ये ॲरोगॉन हा काय आहे, वायू वापरला जातो. तर अशा प्रकारे मुलांनो आपण पाहिलं की सराव आणि खेळाच्या माध्यमातून प्रश्नाची उत्तर घेण्याचा प्रयत्न केला. आता आपण परीक्षेच्या माध्यमातून कोणते प्रश्न विचारले गेले ते देखील पाहण्याचा प्रयत्न करूया. बघा, आपला पहिला प्रश्न आहे, आपण वाचून घेऊया. विजेच्या बल्बमध्ये डॅश डॅश हा वायू वापरतात. कोणत्या वायू वापरतात, आपण 4 पर्याय वाचून घेऊया. झेनॉन आहे, क्रिप्टॉन आहे, आर्गॉन आहे आणि निऑन आहे. या 4 पैकी आपलं योग्य उत्तर काय असणार आहे मुलांनो, बघा पुन्हा एकदा वाचूया. झेनॉन आहे, क्रिप्टॉन आहे, आर्गॉन आहे आणि निऑन आहे. या 4 पैकी आपलं योग्य उत्तर आहे विजेच्या बल्बमध्ये आर्गॉन हा वायू वापरला जातो. हे आपलं योग्य उत्तर असणार आहे. आपण पुढे जाऊया. खालीलपैकी कोणते नैसर्गिक संसाधन नाही आहे, आपण पर्याय वाचूया. हवा, सूर्य, पाणी आणि जमीन हे 4 आहेत. यापैकी मुलांना आपलं योग्य उत्तर तुम्हालाही माहित आहे काय आहे, की आपण हवा, पाणी आणि जमीन याचा पुरेपूर वापर करत असतो. पण नैसर्गिक संसाधन म्हणजे साधन कोणतं नाही आहे, तर सूर्य हे आपलं योग्य उत्तर असणार आहे. आणि म्हणून आपण योग्य उत्तरावर क्लिक करणार आहोत. आपला पुढचा प्रश्न आहे, खाद्यपदार्थ हवाबंद डब्यात ठेवण्यासाठी डॅश डॅश हा वायू उपयोगी पडतो. जो खाद्यपदार्थ आपण खाल्लेला जो पदार्थ आहे तो आपण एका डब्यामध्ये ठेवल्यावर तो व्यवस्थित राहण्यासाठी कोणत्या प्रकारचा वायू हा उपयोगी पडतो, तर तुम्हाला 4 पर्याय दिले आहेत. ते 4 पर्याय आपण लगेच वाचूया. ऑक्सिजन आहे, कार्बन डायऑक्साइड आहे, हायड्रोजन आहे आणि नायट्रोजन आहे. या 4 पैकी आपलं योग्य उत्तर काय आहे, की जो आपण खाल्लेला असतो तो आपण हवाबंद डब्यात ठेवल्यावरही तो खराब होऊ नये यासाठी नायट्रोजन हा वायू काय करत असतो, मदत करत असतो. आणि म्हणून आपलं योग्य उत्तर असणार आहे खाद्यपदार्थ हवाबंद ठेवण्यासाठी नायट्रोजन हा वायू उपयोगी पडत असतो. आपला पुढचा प्रश्न, मृदा निर्मितीची प्रक्रिया ही डॅश डॅश गतीने सुरू असते. कशी असते, व संथ असते, जलद असते, अतिजलद असते का समान असते. तर या 4 पैकी आपलं योग्य उत्तर काय असणार आहे मुलांना, आपण पाहणार आहोत की जी मृदा निर्मितीची प्रक्रिया होण्यासाठी बराच कालावधी लागतो. ते कोणत्याही असं दिवसामध्ये, महिन्यामध्ये किंवा वर्षात होत नाही. त्यासाठी हजारो वर्षाचा कालावधी लागतो. आणि मग ही प्रक्रिया कशी असते, संथ गतीने असते. आणि म्हणून जे आपलं योग्य उत्तर असणार आहे, मृदा निर्मितीची प्रक्रिया ही संथ गतीने होत असते. आता आपला पुढचा प्रश्न आहे, पिण्यासाठी उपलब्ध असलेलं पाण्याचे प्रमाण डॅश डॅश टक्के आहे. किती टक्के पाणी आहे ते त्यांनी विचारलेलं आहे. की पिण्यासाठी आपण पुन्हा एकदा आपण जे पर्याय ते वाचणार आहोत. 97%,
2.7%, 0.3% का 100%? या चारपैकी आपलं योग्य उत्तर काय आहे मुलांना? तुम्हालाही माहित आहे की बरेही विस्तृत प्रमाणात पाणी आपल्याकडे आढळत असले किंवा समुद्रामध्ये, महासागरामध्ये देखील पाणी असतं, त्याचप्रमाणे गोठलेल्या स्वरूपात असतं, परंतु प्रत्यक्षात मात्र आपल्याला वापरत असलेलं पाणी हे किती आहे? 0.3% आहे. आणि म्हणून आपण योग्य उत्तरावर क्लिक करणार आहोत. आपला पुढचा प्रश्न आहे, वनस्पती व प्राणी अवशेष कुजून तयार झालेल्या मृदेस डॅश डॅश म्हणतात. काय म्हटलं जातं? इथे विचारले की वनस्पती आणि प्राणी हे जे अवशेष आहेत ते कुजून काय होण्यास होते, तयार झालेल्या मृदेस काय बोलले जातं? आपले 4 पर्याय आहेत. परिपक्व मृदा बोलतात, जमीन बोलतात, अपरिपक्व मृदा बोलतात का कृतीत मृदा बोलतात? यापैकी मुलांना आपलं योग्य उत्तर काय असणार आहे? कृतीत मृदा हे आपलं योग्य उत्तर असणार आहे, कारण कृतीत मृदेमध्ये ती तयार होण्यासाठी देखील त्याला वेळ लागत असतो. आणि म्हणजे जेव्हा ती पक्व होते बघा, कुजून तयार झालेले मृदे म्हणजे ते कुजून ते जेव्हा जे वनस्पती आणि प्राण्याचे जे अवशेष कुजून तयार होतात तेव्हा त्याला कृतीत मृदा असे बोलले जाते. आणि म्हणून आपण योग्य उत्तरावर क्लिक करणार आहोत. पृथ्वीवरील, आता पुढचा प्रश्न, पृथ्वीवरील जमिनीच्या आवरणाला डॅश डॅश म्हणतात. काय बोलतात? जे पृथ्वीवरच्या जमिनीवरचं जे आवरण आहे त्याला आपण काय बोलू शकतो किंवा काय बोललं पाहिजे? तर तुम्हाला 4 पर्याय आहेत. पर्याय वाचूया. शिलावरण आहे, जलावरण आहे, जीवावरण आहे का वातावरण आहे? या 4 पैकी आपलं योग्य उत्तर तुम्हालाही माहित आहे काय आहे मुलांनो? अगदी बरोबर. आपल्या पृथ्वीवरच्या जमिनीवरील भागाला आपण काय बोलतोय? शिलावरण बोलत आहोत. आणि म्हणून आपण योग्य उत्तरावर क्लिक करणार आहोत की पृथ्वीवरील जमिनीच्या आवरणास शिलावरण असे बोलले जाते. आपला पुढचा प्रश्न आहे, सर्वसाधारण तापमानात पाणी डॅश डॅश अवस्थेमध्ये आढळते, की जे कोणत्या प्रकारामध्ये आपल्याला पाणी आढळते? किती प्रकारामध्ये? आपण पर्याय वाचूया. 3 प्रकारात, 1 प्रकारात, 2 प्रकारात का 4 प्रकारात? तर यापैकी आपलं योग्य उत्तर असणार आहे मुलांनो की सर्वसाधारण तापमानात पाणी हे आपल्याला 3 प्रकारामध्ये आढळतं. स्थायू, द्रव आणि वायू या 3 प्रकारामध्ये आपल्याला पाणी आढळतं, हे देखील मी तुम्हाला सांगितलं आहे. आणि म्हणून आपण योग्य उत्तर क्लिक करणार आहोत. आणि सर्वसाधारण तापमानात पाणी हे 3 अवस्थेमध्ये आढळत आहे. आपला पुढचा प्रश्न आहे, हवेतील एकूण वायूच्या सुमारे 80% वायू डॅश डॅश या थारामध्ये आढळतो. म्हणजे 80% आढळतो. मग कोणत्या वायूमध्ये आढळतो? मग आपण आधी पर्याय वाचणार आहोत. स्थलांतर आहे, तपांबर आहे, बाह्यांबर आहे आणि दलांबर आहे. या 4 पैकी आपलं योग्य उत्तर काय आहे मुलांनो? की जो 80% वायू हा कशामध्ये आहे? तर आपलं योग्य उत्तर आहे तपांबर मध्ये आहे. हवेतील एकूण वायूच्या सुमारे 80% जो वायू आहे तो कशामध्ये आहे? तपांबरामध्ये आहे. आणि म्हणून आपण योग्य उत्तरावर क्लिक केलेलं आहे. आपला पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या वायूचे प्रमाण हवेमध्ये सर्वाधिक आहे? सर्वाधिक आहे म्हणा, कोणत्या वायूचे प्रमाण सर्वाधिक आहे ते त्याने विचारलेलं आहे. अगोदर वातावरणाचा थर आहे तो किती टक्के? 80% होता. आणि तो कोशामध्ये आहे ते विचारलं होतं. आता यांनी सांगितलं की कोणत्या वायूचं प्रमाण, म्हणजे कोणत्या वायूचं प्रमाण जास्त आहे ते देखील आपण पाहणार. आधी पर्याय वाचून घेणार आहोत. बघा, आपण पर्याय आहेत, कार्बन डायऑक्साईड आहे, नायट्रोजन आहे, निष्क्रिय वायू आहे आणि ऑक्सिजन आहे. तर यापैकी आपलं जे योग्य उत्तर असणार की हवेमधील वायूचं जे प्रमाण आहे हे सर्वात जास्त नायट्रोजनचं आहे, ते देखील आपण पाहिलेलं होतं. आणि म्हणून त्याच्यानंतर मग कार्बन डायऑक्साईड आहे, मग ऑक्सिजन आहे, ऑक्सिजन हा 21% आहे. अशा प्रकारे आपण ते पाहिलेलं होतं. तर आपण अशा प्रकारे पाहिलं की खालीलपैकी कोणत्या वायूचे प्रमाण जास्त आहे हवेमध्ये? तर नायट्रोजन याचे प्रमाण जास्त आहे. तर अशा प्रकारे मुलांना आपण परीक्षेच्या माध्यमातून देखील प्रश्नांची उत्तरे सोडवण्याचा प्रयत्न केला आहे की सरावखेळी परीक्षा माध्यमातून प्रश्नोत्तर घेतले आहे. आता आपण प्रश्न उत्तराच्या माध्यमातून प्रश्न पाहणार आहोत. जे काही लघुत्तरी आहेत, काही दीर्घोत्तरी आहेत, आपण ते समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. कारण ज्याच्यामध्ये हवा, पाणी आणि जमीन हा खूप मोठा घटक आहे. आणि त्या प्रश्नाची सविस्तर आपण चर्चा करणार आहोत आणि ती प्रश्नाची उत्तरं देखील पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. पाहूया आपण प्रश्नोत्तरातून पहिला जो प्रश्न आहे तो कोणता विचारले आहे? तिथे दिले आहे, शास्त्रीय कारणे लिहा. आता बघा, 5वी पर्यंत तुम्हाला पर्यावरण भाग 1 आणि पर्यावरण भाग 2 होता, जे प्रश्न विचारले गेले. पण आता इथे तुम्ही मोठे झाला, त्याच्यामुळे तुम्हाला इथे प्रश्न विचारलाय शास्त्रीय कारणे द्या. म्हणजे तुम्हाला सायंटिफिक रिझन इथे विचारले आहे की तुम्हाला माहिती आहे ते नाही, तर ते असं का होतं, याच्या मागे शास्त्राचं काय कारण आहे, शास्त्रीय काय कारण आहे, की सायन्स काय सांगत आहे, त्या माध्यमातून तुम्हाला इथे प्रश्न विचारले गेलेत. आणि त्याच माध्यमातून आपल्याला उत्तरं सांगायची आहेत. म्हणून त्यांनी लिहिलं की कारणच लिहा, की शास्त्राच्या माध्यमातून तुम्हाला कारण शोधायचं आहे आणि ते सांगायचं आहे. तर बघा, इथे जो आपला पहिला प्रश्न आहे, ओझोन थर हा पृथ्वीचे संरक्षक आहे.
इथे प्रश्न विचारलाय की ओझोनचा जो थर आहे तो आपला संरक्षक कवच आहे, मग फक्त त्यांनी विचारलं कवच आहे, मग तो का आहे इथे दिले ना, कारणे लिहा. त्यांनी ऑलरेडी सांगितलेलं आहे, मग तो का आहे ते देखील आपण पाहणार आहोत. बघा, वातावरणाच्या स्थितांवर या थराच्या खाली, की जो वातावरणाचा जो स्थितांवर जो थर आहे, तपांबर आहे, स्थितांबराच्या जो थराच्या जो खाली जो काय येत आहे, जो ओझोन वायू येत आहे, तो कसा आहे बघा, खाली ओझोन वायू जो 0.3 मध्ये आढळतो आहे, बरोबर. तर ओझोनचा सजीवांना प्रत्यक्षात जरी उपयोग जगण्यासाठी उपयोग नसला तरी पृथ्वीभोवती ओझोन थर असणे हे महत्वाचे आहे. आणि सूर्यापासून येणारी अतिनील किरणे ही सजीवांना हानिकारक असतात. ही किरणे ओझोन वायू काय घेतो, शोषून घेतो व पृथ्वीवरील सजीवांचे रक्षण होते. म्हणजे बघा मुलांनी इथे काय सांगितले की जो ओझोन वायू आहे तो कसा आहे मुलांनो, स्थितांबरच्या जो स्थितांबर आहे, जो तपांबर आहे, स्थितांबर आहे, दलांबर आहे, आर्यनबर आहे आणि बाह्यांबर आहे, अशा 5 प्रकारचे जे वातावरणातले जे थर आहेत त्याच्यापैकी जो दुसऱ्या नंबरचा जो स्थितांबर आहे त्याच्या खालचा जो कोणता वायू आहे, ओझोन वायू आहे, तो कसा आढळतो, तो 0.3 मध्ये आढळतो आणि तो एक प्रकारचा निळ्या प्रकारचा जो पट्टा आहे त्याच्यामध्ये आढळतो. बघा इथे, पण तो ओझोनचा जो आपल्या सजीवांना हा प्रत्यक्षात जरी उपयोग होत असेल तरी त्याचा आपल्या जीवनामध्ये खूप महत्वाचं कार्य आहे. कारण सूर्यप्रकाशातून येणारी जी अतिनील जी किरणे आहेत तो ओझोन काय करत असतो, तो वाचवण्याचा किंवा अडवण्याचा तो प्रयत्न करत असतो आणि म्हणून त्याला ते संरक्षक कवच म्हटलं आहे. बघा, सूर्यापासून येणारी अतिनील किरणे, आता याचा देखील आपण अभ्यास केलाय. अतिनील किरणे म्हणजे काय ते देखील तुम्हाला सांगितलंय की अतिनील किरणे म्हणजे सूर्यप्रकाशामध्ये आढळत असतात, ती आपल्या डोळ्यांना सहज दिसत नाही. ते काय असतात, ती सूर्यप्रकाशाच्या 60% ती किरणे दिसतात. त्याची तरंग लांबी मुलांना 100 ते 400 नॅनोमीटर इतकी असते आणि तो एक जांभळ्या रंगाचा पट्टा असतो, तो आपल्या डोळ्यांना सहज दिसत नाही आणि अशामुळे त्याला तरंग लांबी बोलतात किंवा त्याला जम्बू पार असं देखील बोललं जातं. आणि ही किरणे आपल्यावर प्रखर असतात, ती आपल्यापर्यंत जर डायरेक्ट पोचली गेली तर आपल्या शरीराला हानी होऊ शकते, इजा होऊ शकते आणि हे रोखण्याचं काम आहे ते ओझोन वायू करत असतो आणि त्यामुळे सजीवांनाही हानिकारक आहे. म्हणजेच काय की वेगवेगळ्या प्रकारच्या आपल्याला व्याधी होऊ शकतात, समस्या निर्माण होऊ शकतात आणि ती किरणे आपल्यापर्यंत पोहोचू न देण्याचं जे महत्वाचं काम आहे तो ओझोन वायू करत असतो. आणि मग ही किरणे ओझोन वायू काय करत असतो, शोषून घेत असतो. की ज्याप्रमाणे बघा मुलांना, आपण एखादा चहा बनवला आणि चहामध्ये आपण चहा पावडर, साखर टाकतो, पाण्यामध्ये साखर विरघळून जाते, परंतु जो चहा पावडर असते ती कशी असते, ती हलकी असते आणि त्याच्यामुळे ती पाण्यात विरघळली जात नाही, ती पाण्यात असते परंतु ती विरघळत नाही. म्हणून आपण ते स्ट्रेन करतो, ती आपण गाळून घेतो आणि ती गाळल्यामुळे आपल्या कपामध्ये तो चहा पावडर त्याप्रमाणे येत नाही. त्याचप्रमाणे कुठेतरी ती गाळणी काय करत असते, एक संरक्षण असतं की ते आपल्याला ती चहा पावडर आपल्या कपात येऊ नये त्याचं ते काम करत असते. त्याचप्रमाणे जो ओझोन वायू आहे काय करत असतो की सूर्यप्रकाशातून येणारी जी अतिनील जी प्रखर किरणे आहेत ती शोषून घेण्याचं काम करतो, ती आपल्यापर्यंत पोहोचू देत नाही. अतिनील किरणे देखील मी तुम्हाला सांगितले की अतिनील किरणे ही सूर्यप्रकाशामध्ये आढळतात आणि ती तीव्र तरंग ती ज्याची लांबी असते ती 100 ते 400 मीटरची असते आणि ती सूर्यप्रकाशाच्या 60% इतका तिचा प्रकाश असतो, ती डोळ्यांना सहज दिसत नाही. हे देखील आपण पाहिलेलं आहे ना, ही प्रकारची एक ऊर्जा आहे मुलांनो. अतिनील किरणे काय आहेत, ही प्रकारची ऊर्जा आणि मग पृथ्वीवरील सर्व सजीवांचे काय होते, संरक्षण होते. की प्रत्येक सजीव आहे, मग तो कोणताही असू दे, वनस्पती, प्राणी, सूक्ष्मजीव, या सर्वांचं संरक्षण होतं, कोणा एकाचं संरक्षण होत नाही. जे सर्व जैविक घटकामध्ये मोडले जातात त्या सर्व सजीवांचं याच्यामध्ये काय होतं, ओझोन वायूमुळे संरक्षण केलं जातं. तर कळालं मुलांना की ओझोन वायूचा थर संरक्षक भिंत कसा आहे की त्याच्यामुळे संरक्षणामुळे आपल्याला जे वेगवेगळ्या प्रकारचे गंभीर समस्या, आजार होऊ नये तर आपल्या एक संरक्षणाचा तो काय करत असतो, काम करत असतो. कारण ते सजीवांना हानिकारक आहे, आपल्या शरीरावर डायरेक्ट पडलेच. आपला दुसरा प्रश्न आहे, पाणी हे जीवन आहे, मग यामागचं काय कारण आहे, शास्त्रीय कारण सांगा. म्हणजे तुम्हाला सायंटिफिक रिझन इथे सांगायचं आहे की पाणी हे जीवन का आहे. की जे प्राण्यांमध्ये बघा, वनस्पतीमध्ये देखील जे रसद्रव्य आहे, प्राण्यांमध्ये देखील जे रक्त आहे त्याच्यामध्ये जवळजवळ पाण्याचं हे प्रमाण जास्त असतं आणि त्याच्यामुळे पाणी हे एक महत्वाचा भाग आहे, विशेष आहे की पाण्यामुळे जीवन हे जवळजवळ अशक्यच आहे आणि त्याच्यामुळे म्हणून पाणी हे काय आहे, जीवन आहे. आपण वाचूया मुलांनो, प्राण्यामधील रक्त, बघा इथे काय दिले, प्राण्यामधील रक्त आणि वनस्पतीमध्ये जे रसद्रव्य,
प्राण्यामधील जे रक्त आहे आणि वनस्पतीमधील जे द्रव्य आहे हे काय आहे, या पाण्याचे प्रमाण सर्वाधिक असते. मग तुम्ही प्राण्यामधलं घ्या किंवा मनुष्यामधलं घ्या किंवा वनस्पतीमध्ये जे रसद्रव्य आहे त्याच्यामध्ये, की त्याच्यामध्ये पाण्याचं प्रमाण हे काय आहे, जास्त आहे. आणि त्यामुळे कोणत्याही सजीवाला पाण्याशिवाय जीवन जगता येत नाही. कोणताही सजीव असू दे, पृथ्वीवरील जो जीवन जगत आहे, मग तो वनस्पती आहे, प्राणी आहे, सर्व सजीव सृष्टी आहे, जो पशु आहे, पक्षी आहे, प्राणी आहेत, सर्व त्याच्यामध्ये आले की कोणत्याही प्राण्याला पाण्याशिवाय जगता येणं शक्य नाही. आणि म्हणून पाण्याला जीवन असं म्हटलं गेलेलं आहे. हे आपलं योग्य उत्तर असणार आहे. आपण पुढचा प्रश्न पाहूया. समुद्राचे पाणी पिण्यायोग्य नसले तरी ते उपयुक्त आहे. की बघा, समुद्राचं जे पाणी आहे ते कसं आहे, मुळातच ते खारट आहे. समुद्र आपण पाहिलं की जमीन जे आहे 29% आहे आणि पाणी हे किती आहे, 71% आहे. 71% असल्यामुळे की पाण्याचं प्रमाण हे जास्त आहे. समुद्र आणि महासागरामध्ये पाणी हे किती दाखवलं आहे मुलांना, हे 78% दाखवलेलं आहे. आणि हे पाणी त्याच्यानंतर जे बर्फ स्वरूपाचं म्हणजे गोठलेल्या स्वरूपात आहे, त्याच्यानंतर पिण्यायोग्य आणि गोड पाणी हे किती दाखवलं आहे, 0.3% इतकं पाणी आहे. पण तरी देखील मुलांना हे पाणी आपल्या सर्वांना पुरतं आहे. कारण आपण त्याच्यावर जे आपल्याला पावसाच्या माध्यमातून जे पाणी मिळते आणि बाष्पीभवनाची त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात मदत होते. की जे पाऊस पडतं, जे पाणी पडते ते नदी नाले ओढे आणि जे महासागरातून जे पाणी पडतं ते उन्हाळ्यामध्ये बाष्पीभवनाच्या रूपात पुन्हा वरती जातं आणि पुन्हा आपल्याला पाऊस पडला जातो. ते पावसाचं पाणी आपल्याला अधिक महत्वाचं ठरतं आणि त्याच्यामुळे आपल्याला पाण्यावर आपण शुद्धीकरण क्रिया करून प्रक्रिया करून आपण ते पाणी पिण्याच्या योग्य बनतं आणि आपल्याला कोणत्याही सजीवाला पाण्याची कमतरता भासत नाही. आणि बघूया आपलं उत्तर मुलांनो, की नीट समजून घेण्याचा प्रयत्न करूया. पृथ्वीवरील पाण्याचे नियमन जलचक्राद्वारे होते. इथे काय दिले बघा, पृथ्वीवरील पाण्याचे नियमन जलचक्राद्वारे होते. नियमन म्हणजे काय, की एक नियमितपणा आहे की उन्हाळा झाला की पावसाळा, पावसाळा झाला की हिवाळा, म्हणजे हे चक्र सुरू होत आहे की एक नियमित चक्र आहे की जो पाऊस पडतो त्या पाऊस पडल्यामध्ये पाणी कुठे साचवलं जातं, समुद्रात, महासमुद्रात, नदी नाले ओढे विहीर हे ते भरले जातात. परंतु जे मुख्य स्रोत आहे बाष्पीभवनाचं ते समुद्र महासमुद्रामध्ये असतं. आणि म्हणून मी सांगितलंय की जेव्हा पावसाचं पाणी पाऊस जेव्हा पडतो ते पाणी समुद्रामध्ये साठवलं जातं आणि पुन्हा उन्हाळ्यामध्ये त्याचं बाष्पीभवन होऊन पुन्हा ते आकाशामध्ये जातं आणि आकाशातून पुन्हा ते पावसाच्या दिवसामध्ये पुन्हा खाली येत राहतं. आणि म्हणून त्याने हे जलचक्र आहे. म्हणून त्याने सांगितले की अशा प्रकारे जलचक्र आहे. हे जलचक्र बाष्परूपी इंधन पुरवण्याचे मोठे काम करत असते की बाष्पाच्या रूपामध्ये हे पाणी पुन्हा वरती घेतलं जातं. कशाच्या माध्यमातून, महासागर समुद्र हे काम करत असतात. आणि या निर्माण होणाऱ्या बाष्पातून पाऊस पडतो की या निर्माण होणाऱ्या आणि जो बाष्प वर जातो त्याच्यातूनच काय पडतो, साहजिकच पाऊस पडत असतो. आणि पावसामुळे जमिनीवर पाण्याचे स्तोत्र निर्माण होते. आणि अशा अनेक ठिकाणी मग पाण्याचे स्तोत्र निर्माण होतात. मग ते स्तोत्र कोणते आहे, नदी आहे, नाले आहे, ओढे आहे, विहीर आहे, तळे आहे, अशा सर्व प्रकारे आपल्याला पाणी मग तिथे जास्त प्रमाणात मिळतं. मग त्या पाण्याचा उपयोग मानव काय करत असतो, आपल्या जीवनामध्ये आवश्यकतेनुसार त्याचा वापर करण्याचा प्रयत्न करत असतो मुलांना. आणि म्हणून आपल्याला पाणी काय नाही, जरी उपयुक्त पडत असेल, समुद्राचे पाणी जरी पिण्यायोग्य नसले तरी इतर अनेक ठिकाणी जेव्हा ते पाऊस पडत असतो ते पाणी आपलं साठवलं जातं. नदी नाले ओढे तलाव याच्या माध्यमातून पाणी साठवलं जातं आणि त्या पाण्याचा आपण मानव आणि सर्व सजीव सृष्टी उपयोग करत असते. आपला पुढचा प्रश्न आहे, मृदेची निर्मिती कशी होते. जी मृदा ही जमीन आहे की आपण पाहिलं जमीन आणि मृदा याच्यामध्ये फरक आहे. जे आपण जी जमीनवर वावर करत आहोत ते जमिनीचा वावर आपण शेतीच्या कामासाठी करतो, त्याचा वापर आपण रस्त्याच्या बांधकामासाठी करतो, त्याचा वापर आपण निवारा करण्यासाठी करतो. परंतु जी मृदा आहे ती मृदेची निर्मिती कशी होते मुलांनो, की जे वनस्पती आहे, वनस्पतीची जे अवशेष आहे, जे किडे कीटक कृमी त्याच्यामध्ये आढळून येतात आणि मग ती मृदा तयार होते. मृदा तयार होण्यास हजारो वर्ष लागतात आणि ती प्रक्रिया कशी आहे, संथ गतीने ही तयार होत असते. आपण पुन्हा एकदा स्पष्टीकरणाच्या माध्यमातून समजून घेऊया मुलांना. बघा, जमिनीवरील मृदा ही नैसर्गिक प्रक्रिया आहे. ही जी प्रक्रिया आहे नैसर्गिक आहे, कोणीही मानव याच्यामध्ये हस्तक्षेप करू शकत नाही. ही प्रक्रिया ऑटोमॅटिक होणारी आहे, नैसर्गिकरित्या प्रक्रिया होणार आहे. दिवस रात्र, ऊन उन्हाळा पावसाळा हिवाळा या सर्व माध्यमातून या गोष्टी घडत असतात. बघा, ऊन वारा पाऊस यामुळे खडकाची झीज होत असते. ऊन वारा पाऊस बघा, अतिशय प्रखर उन्हामुळे अतिशय सतत पाऊस पडल्यामुळे काय होत असतं, जो खडक असतो मोठा त्या खडकाची झीज होत असते. झीज होणे म्हणजे काय, जो एक मोठा खडक आहे तो काय होत राहतो, त्या खडकावर परिणाम होत असतो. उन्हाचा पावसाचा मारा होत असतो, थंडी ऊन वारा
पाऊस याचा लागलेला असतो, त्याच्यामुळे त्याची झीज होते. म्हणजे तो झीज होणे म्हणजे तो खडक फुटून जातो, तो खडक कमी कमी होत जाते, म्हणजे त्याला झीज होणे असं बोलणार. कळालं म्हणून याचा झीजचा अर्थ. आणि ते खडक, वाळू, माती तयार होतात आणि तो खडक फुटून त्याचं काय म्हणतात, बारीक खडक बनतात बघा. त्याचे बारीक खडक बनतात, ती वाळू बनते, त्याची माती बनते आणि या घटकांमध्ये मग सूक्ष्मजीव, कृमी, कीटक यासारखे जीव आढळतात बघा. आणि मग त्या खडकामध्ये काय आढळतात, सूक्ष्मजीव जे एकदम आपल्या बारीक डोळ्यांना देखील दिसू शकत नाही, त्याला आपण काय बोलतो, सूक्ष्मजीव बोलतो. तर मुलांना आपण पाहत आहोत की या घटकामध्ये सूक्ष्मजीव हे कीटक, किडे यासारखे जैविक घटक आहेत. जैविक घटक म्हणजे काय आपण पाहिलं आहे मुलांना, जैविक अजैविक घटक पाहिलं आहे. की जैविक घटक म्हणजे जे वनस्पती आहे, सूक्ष्मजीव आहे, जे प्राणी आहेत, जे जीवाणू आहे, विषाणू आहे, हे सगळे त्याच्यामध्ये येतात मुलांना. आणि अजैविक घटक म्हणजे हवा, पाणी, माती, सूर्यप्रकाश हे अजैविक घटक आहे. मग सगळे जैविक घटक आढळतात. ही प्रक्रिया मंद गतीने सतत सुरू असते. ही प्रक्रिया होण्यासाठी खूप वेळ लागतो, खूप कालावधी लागतो आणि ही प्रक्रिया कशी होते, मंद गतीने होत असते. ही हळूहळू होणारी काय आहे, प्रक्रिया आहे. आणि त्याच्यामध्ये कोण कोण आहे, सूक्ष्मजीव आहे, कृमी आहे, कीटक आहे. कृमी जे सूक्ष्मजीव म्हणजे आपण बोलू शकतो आपल्या डोळ्यांनी दिसू शकत नाही, त्याच्यासाठी आपल्याला सूक्ष्मदर्शकाची गरज लागते, त्याच्या माध्यमातून सहाय्याने आपण पाहू शकतो. कृमी आणि कीटक हे देखील दिसतात, पण ते फार छोट्या प्रमाणात दिसतात. आणि अशा प्रकारचे सर्व घटक त्या खडकामध्ये आढळतात आणि हे खडक आढळतात आणि ही प्रक्रिया ही मंद गतीने सुरू होत असते. परिपक्व मृदेचे 2.5 सेंटीमीटरचा थर होण्यासाठी, म्हणजे 2.5 सेंटीमीटर, जे आपण फुलपट्टीच्या मापाने पाहिलं की 2.5 सेंटीमीटर म्हणजे मुलांना जो एवढा जो पट्टा असतो, ती तेवढा थर सुटण्यासाठी देखील सुमारे हजारो वर्षाचा कालावधी लागत असतो. म्हणजे विचार करा की 2.5 सेंटीमीटर थर होण्यासाठी 1000 वर्ष लागतात. परंतु ही 1000 वर्ष होण्यापूर्वीच काही वेळा मृदेचं काय होतं की ते मृदा ही निष्क्रिय होत राहते किंवा ती मृदा संपुष्टात येते. मग त्याची कारणं काय आहेत, काही पूर परिस्थिती आहे, त्याच्यामुळे ते काही भूकंप आहे, त्याच्यामुळे ती काय होत जाते, मृदा ही नष्ट होण्याच्या मार्गावर असते. तर अशा प्रकारे पाहिलं मृदेची निर्मिती कशी होते, आपण हे व्यवस्थित समजून घेतलेलं आहे. आपला पुढचा प्रश्न आहे, पृथ्वीवरील सुमारे 71% भूभाग पाण्याने व्यापलेला असून देखील पाण्याची कमतरता का भासते? कमतरता का भासते त्यांनी विचारलेलं आहे की जर पृथ्वीवर किती टक्के पाणी आहे, 71% पाणी आहे. आपण पाहिलं की पृथ्वीचा पूर्ण जो भाग आहे त्या पृथ्वीचा 71% भाग हा पाण्याने व्यापलेला आहे, 29% भाग हा जमिनीवर आहे. म्हणजे जमिनी कशी आहे, थोडी आहे आणि पाणी हे विस्तृत प्रमाणामध्ये आहे. मग त्यांनी तरी पाण्याची कमतरता का भासते, जर एवढ्या मोठ्या प्रमाणात पाणी आहे तरी पाण्याची कमतरता का भासते त्यांनी विचारले. आपण व्यवस्थित समजून घेण्याचा प्रयत्न करूया. बघा इथे लिहिले आहे की कोणत्याही सजीवाला पाण्याशिवाय जीवन जगत राहणे शक्य नाही. की कोणताही सजीव असू दे, वनस्पती, प्राणी असू दे, सूक्ष्मजीव असू दे, जीवाणू असू दे, विषाणू, जो कीटक साधा असू दे, कोणालाही पाण्याशिवाय जीवन जगता येणं शक्य नाही. कारण पाणी हा आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक आहे आणि तो प्रत्येकाला मिळणं गरजेचं आहे. हवा, पाणी आणि जमिनीचा सर्व जो निसर्गात उपलब्ध असलेल्या घटकांचा तो उपयोग करत असतो. आणि परंतु पृथ्वीवरील सर्व पाणी आपण वापरू शकत नाही. की पृथ्वीवर हर एक ठिकाणी जे पाणी पडलेलं असतं त्या पाण्याचा आपण वापर करू शकत नाही. की आता समुद्रात आपल्याला खूप सारं पाणी दिसत आहे, परंतु आपण ते पाणी घेऊन पितो का? कारण नाही, कारण त्या पाण्यामध्ये काय, ते पाणी खारं पाणी आहे. की त्या पाण्यावर काही पाण्यावर प्रक्रिया करून आपण ते पाणी पित असतो. म्हणजे नदीमध्ये, तलावामध्ये, समुद्रामध्ये मग ते पाणी एका विशिष्ट पंपाच्या सहाय्याने आणलं जातं आणि मग तिथे त्याचं जे शुद्धीकरण प्रक्रिया सुरू होते आणि त्यानुसार मग आपण ते पाणी प्रत्येक ठिकाणी पोहोचलं जातं. बघा इथे काही ठिकाणी जे पाणी आहे ते कसं आहे, खारं पाणी आहे. काही ठिकाणचं जे पाणी आहे ते गोठलेल्या स्वरूपामध्ये आहे आणि मग काही ठिकाणचं जे पाणी आहे ते पिण्याच्या योग्य म्हणजे गोड पाण्याचं पाणी आढळतं. कारण त्यापैकी 97% पाणी समुद्र महासागरातले आहे. सर्व पाणी आपण वापरू शकत नाही. त्यातलं जे 97% जे पाणी आहे ते कुठे आहे, महासागर आणि समुद्र याच्यामध्ये आपल्याला आढळत आहे. मग ते पाणी कसं आहे मुलांनो, खारट आहे. कसं आहे, खारट आहे. जसं मीठ कसं आहे, खारट आहे. जसं आपण भाजीमध्ये मीठ टाकतो किंवा ते जास्त झालं का ते आपल्याला कसं वाटतं, खारट वाटतं. आणि म्हणून मग असं खारट पाणी आपण पिऊ शकतो का ग्लासभर, तर अजिबात नाही. आणि म्हणून आपण या पाण्याचा वापर करत नाही. शिवाय काही पाणी गोठलेल्या अवस्थेत आहे. गोठलेल्या अवस्थेमध्ये म्हणजे फ्रोझन आहे. जसं आपण बघा पाहू शकतो की आपण फ्रीजरमध्ये जसं आपण आईस क्यूब ठेवतो, तो आपण पाणी भरून ठेवतो आणि काही तासानंतर तो आपल्याला गोठलेल्या स्वरूपामध्ये मिळतो. म्हणजे तो काही स्थायू पदार्थामध्ये बनलाय. की पाण्याच्या ज्या 3 अवस्था पाहिल्या, स्थायू, द्रव, वायू, याच्यामध्ये जो स्थायू आहे म्हणजे तो गोठलेल्या अवस्थेमध्ये देखील काही ठिकाणी पाणी आपल्याला आढळतं, जेणेकरून
आपण जेव्हा स्वित्झर्लंड आणि अशा अनेक थंड हवेच्या ठिकाणी जेव्हा जातो आउट ऑफ इंडियामध्ये, तिथे थंड हवेच्या ठिकाणामध्ये तुम्हाला अशा गोठलेल्या अवस्थेमध्ये पाणी तिथे साठलेल्यामुळे त्या बर्फात आच्छादलेली चादरची चादर तुम्हाला पाहायला मिळते आणि म्हणून तिथे देखील पाणी आढळतं. ते पाणी देखील आपण वापरू शकत नाही. एकूण उपलब्ध पाण्याच्या केवळ 0.3 इतके अत्यल्प पाणी आहे. किती आहे? अत्यल्प म्हणजे फार कमी प्रमाणामध्ये. किती पाणी आहे? 0.3% इतके पाणी आहे. आता पाणी पिण्यासाठी उपलब्ध आहे आणि म्हणून पाण्याची कमतरता भासते. म्हणजे 0.3 आहे. कमतरता का भासते? कारण 97% जरी पाणी असलं तरी ते पाणी कसं आहे? ते पाणी खारट स्वरूपाचं आहे. आपण पृथ्वीवरील सर्वच पाण्याचा वापर करू शकत नाही. ते पाणी खारट आहे आणि हे पाणी जरी उपलब्ध असलं तरी काही ठिकाणचं पाणी गोठलेल्या अवस्थेत आहे, फ्रोझन मध्ये आहे आणि उपलब्ध पाण्यापैकी केवळ 0.3 हेच एवढंच पाणी हे गोड्या पाण्याचं आहे. आणि मग इतर ठिकाणचे जे पाण्याचे जे स्रोत आहेत, मग ते हातकंप आहे, कूपनलिका आहे, त्याचप्रमाणे विहीर आहे, नदी आहे, नले आहे, त्यामुळे ती पाण्याची कमतरता ही काय आहे आपल्याला ती भासत नाही किंवा मग त्यामुळे हे पाणी हे आपण सर्व पाणी आपण पिऊ शकत नाही, हे देखील आपण पाहिलेलं आहे. आपला जो पुढचा प्रश्न आहे, हवेतील विविध घटक कोणते आहेत त्याचे उपयोग लिहा. हवेमध्ये विविध घटक कोणते आहेत मग ते देखील आपल्याला माहिती आहे, त्याचा उपयोग काय ते देखील आपल्याला विचारलं आहे. मग हवेमध्ये कोण आहे? नायट्रोजन आहे, ऑक्सिजन आहे, नायट्रोजन, कार्बन डायऑक्साईड आहे, सल्फर मोनॉक्साईड आहे, अशा अनेक प्रकारचे जे हवेमध्ये जे वायू आहेत, हवेचे जे घटक आहेत ते आहेत. मग त्याचा उपयोग आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये करतो. जसं कार्बन डायऑक्साईड आहे तो वनस्पतीचे अन्न तयार करण्यासाठी करत असतो, ऑक्सिजन आहे श्वसनासाठी मदत करत असतो मुलांनो, त्याचं नायट्रोजन हवाबंद डब्यामध्ये जो पोषण आहार म्हणून जर केला जातो मुलांनो, की प्रोटीन मिळण्यासाठी देखील त्याचा वापर केला जातो. आपण पुन्हा एकदा विस्तृत प्रमाणामध्ये तो पाहणार आहोत. हवेतील विविध घटक कसले? हवेतील विविध घटक कोणते कोणते आहेत? हवेमध्ये नायट्रोजन आहे, ऑक्सिजन आहे, कार्बन डायऑक्साईड आहे, 6 निष्क्रिय वायू आहे, नायट्रोजन डायऑक्साईड आहे, सल्फर डायऑक्साईड आहे, पाण्याची वाफ आहे, धुलीकण आहे, या सर्वांचा समावेश असतो. हवेमध्ये काय काय आहे बघा मुलांनो, नायट्रोजन आहे, ऑक्सिजन आहे, नायट्रोजन डायऑक्साईड आहे, सल्फर डायऑक्साईड आहे, कार्बन डायऑक्साईड आहे, त्याचप्रमाणे 6 निष्क्रिय वायू आहे, पाण्याचे बाष्प आहे आणि धुलीकण आहे. हे सर्व हवेचे विविध काय आहेत? हे घटक आहेत. मग हे घटक आपण काय करत असतो? आपल्या दैनंदिन जीवनामध्ये त्याचा वापर करत असतो. आता नायट्रोजन काय करत असतो? प्रथिनेचं काम करत असतो, की नायट्रोजन आपल्याला प्रथिने मिळवून देण्याच्या कामामध्ये उपयुक्त असतो. त्याचप्रमाणे बघा मुलांनो, ऑक्सिजन हा श्वसनासाठी महत्वाचा आहे. हा तर तुम्हाला माहीतच आहे की ऑक्सिजन आपण नेहमी दैनंदिन आपल्याला किती गरजेचं आहे. आपण घरात असो बाहेर असो आपण ऑक्सिजन सतत घेत असतो आणि श्वसनासाठी ऑक्सिजन हा अत्यंत महत्वाचा आहे. वनस्पतीला अन्न तयार करण्यासाठी देखील कार्बन डायऑक्साईडचा वापर केला जातो. बघा, वनस्पतीचे अन्न स्वतः तयार करण्यासाठी सूर्यप्रकाश आणि पाणी याच्यात त्याला आवश्यकता असेल, जो आपले स्वतःचे अन्न स्वतः तयार करत असतो. ॲरागॉन हा काय केला जातो म्हणून दिव्यामध्ये वापर केला जातो, विजेच्या बल्बमध्ये त्याचा वापर केला जातो. हेलियम हे विमानामध्ये वापरलेला जातो आणि त्याचप्रमाणे निऑन हा दिव्यासमोर जे रस्त्यावरचे जे दिवे आहेत त्याच्यामध्ये त्याचा हवेचा त्या वायूचा उपयोग केला जातो. त्याचप्रमाणे झेनॉन हे काय केलं जातं? फोटोग्राफीमध्ये जिथे फोटोग्राफी वापरतात त्या फोटोग्राफीमध्ये झेनॉनचा वापर केलेला आपण पाहू शकतो. तर अशा प्रकारे हवेतील जे विविध घटक आहेत, मग ते नायट्रोजन आहे, ऑक्सिजन आहे, नायट्रोजन डायऑक्साईड आहे, सल्फर डायऑक्साईड आहे, कार्बन डायऑक्साईड आहे, निष्क्रिय वायू आहेत, त्याचप्रमाणे पाण्याची वाफ आहे, धुलीकण आहे, हे सर्व प्रकारचे वायू आपल्याला उपयोगी पडत असतात आणि त्याचा आपण वेगवेगळ्या कामासाठी त्याचा वापर देखील करत असतो. नायट्रोजन आपल्याला प्रथिने मिळण्यासाठी करतो, ऑक्सिजन आपल्याला श्वसनासाठी मदत करतो, कार्बन डायऑक्साईड हे वनस्पती अन्न तयार करण्यासाठी करतो, निऑन हा दिव्यासाठी वापर केला, आरागॉन हा बल्बमध्ये वापर केला जातो, त्याचप्रमाणे मुलांना झेनॉन हे फोटोग्राफरसाठी. अशा वेगवेगळ्या प्रकारचे जे काम करण्याचं काम जे वायू हे आपल्याला करत असतात आणि ते आपण त्याचा देखील महत्वाचा आपण उपयोग आपण आपल्या जीवनामध्ये करून घेत असतो. तर अशा प्रकारे हवेतील जे विविध घटक आपण पाहिले आणि त्याचे जे उपयोग आहे ते उपयोग देखील आपण वाचून घेतलेले आहे. आपला पुढचा प्रश्न आहे मुलांनो, हवा, पाणी, जमीन ही बहुमूल्य नैसर्गिक संसाधने का आहेत? त्यांनी का विचारलंय की याच्या मागे शास्त्रीय कारण काय, की का ही हवा, पाणी आणि जमीन ही महत्वाची आहेत ते देखील आपण पाहणार आहोत. बघा, जमीन, स्थायू, पाणी, जल व हवा हे वायू रूपातील हे नैसर्गिक घटक आपण संसाधने म्हणून वापरतो. की हवा, पाणी आणि जमीन हे काय आहे? नैसर्गिक संसाधन, याचा आपण पुरेपूर वापर करत असतो. हवेचा आपण पुरेपूर वापर करत असतो की हवेतील जे घटक आहेत ते आपण पाहिले आहेत, जे नायट्रोजन आहे, ऑक्सिजन आहे, कार्बन डायऑक्साईड आहे, सल्फर डायऑक्साईड, मोनॉक्साईड आहे,
इतर 6 निष्क्रिय वायू आहे, पाण्याची बाष्प आहे, धुलीकण आहे, या सर्वांचा आपण वापर करत असतो. त्याचप्रमाणे जे पाणी आहे, पाण्याचा वापर देखील आपण दैनंदिन जीवनामध्ये करत असतो. मग ते पाणी आपल्याला कुठून, ते पाण्याचा वापर कशा प्रकारे करत असतो, ते पाणी आपल्या जीवनाचा कशा प्रकारे अविभाज्य घटक आहे त्याचा देखील वापर करत असतो. जमीन आहे, त्या जमिनीचा वापर देखील आपण वेगवेगळ्या कारणासाठी करतो. निवारा करण्यासाठी करतो, शेतीसाठी करतो, त्याचप्रमाणे रस्त्याच्या बांधकामासाठी करतो, रेल्वेच्या बांधकामासाठी करतो. हर एक प्रकारे आपण त्याचा उपयोग करत असतो. आणि म्हणून हे काय आपल्या हे देखील ही नैसर्गिक संसाधने आहे, ही कोणी तयार केलेली नाही, ही नैसर्गिक संसाधने आहे. जमीन स्थायू आहे. जमीन स्थायू म्हणजे ती एक प्रकारे तिथे जमिनीवर जे आवरण आहे त्याला आपण काय बोलत आहोत, शिलावरण बोलत आहोत. पाणी, जल व हवा हे वायू आहे. म्हणजे जमीन स्थायू आहे. स्थायू म्हणजे ती कशी आहे, जमीन आहे, त्याला काय बोलूया, शिलावरण. पाणी म्हणजेच काय, जल आहे, व हवा हे वायू रूपातील नैसर्गिक घटक आपण काय करत असतो, संसाधने म्हणून वापरत असतो. या घटकांचा आपण आपल्या जीवनामध्ये वारंवार उपयोग करत असतो, हे देखील पाहिलं आहे. या घटकाचा वापर आपण आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी करत असतो. आपले गरज पूर्ण करण्यासाठी आपण या सगळ्या घटकांचा वापर करत असतो. हवा आहे, हवेमध्ये जे घटक आहेत त्या घटकांचा आपण वापर करतो. पाणी आहे, मग पाण्यामध्ये इतर जे अनेक जे स्तोत्र आहे, आपल्याला जिथे पाणी मिळेल ते पाणी आपण काढण्याचा प्रयत्न करतो आणि वापरतो. आणि हर एक इतर कामासाठी जशी आपली गरज असते त्या कामासाठी आपण त्याचा वापर करत असतो. तर अशा प्रकारे आपण आपल्या गरजा पूर्ण करण्याचं काम करत असतो. आणि म्हणून ही बहुमूल्य नैसर्गिक संसाधने आहे. बहुमूल्य म्हणजे ज्याचं काय आहे, खूप मोठ्या प्रमाणात त्याचं मोल आहे, की ते म्हणजे कोणत्याही किमतीवर किंवा ही अतिशय छोटी नाही तर खूप मोठी गोष्ट आहे, बहुमूल्य आहे, की त्याची किंमत करता येणार नाहीये. ही बहुमूल्य नैसर्गिक संसाधने आहेत. नैसर्गिक मध्ये नॅचरल आहे. नॅचरल आपण साधनेचा अर्थ काय आहे, का म्हणतो की साधन म्हणजे आपल्याला एक वापरात आलेली दिली गेलेली जी गोष्ट आहे ती नैसर्गिक आहे. आणि म्हणून त्याचा आपण वापर काटकसरीने आणि काळजीपूर्वक करणं देखील तितकंच गरजेचं आहे. अशा प्रकारे आपण पाहिलं, हवा, पाणी, जमीन ही बहुमूल्य नैसर्गिक संसाधने का आहेत, कारण आपण आपल्याला जीवनामध्ये त्याचा आपल्याला वापर करता यावा, किंवा ते आपल्या गरजेचे आहेत आणि ते काळजीपूर्वक आणि काटकसरीने कशा प्रकारे वापरले गेले पाहिजे याचा देखील आपण अभ्यास नीट केलेला आहे. आणि म्हणून आपण पाहिलं की ती बहुमूल्य का आहेत, कारण आपल्याला ती गरजेची आहे, त्याचा आपण वापर पुरेपूर करत असतो. आपला जो पुढचा प्रश्न आहे पाहूया, जीवावरणाचे भाग कोणते ते लिहा. की जीवावरण कशाला म्हणतात, थोडक्यात तुम्हाला असा प्रश्न विचारला की जीवावरणाचे भाग कोणते ते लिहा. पण जीवावरण म्हणजेच काय, की जे शिलावरण, जलावरण आणि वातावरण हे 3 भाग मिळून जेव्हा एकत्र येतात तेव्हा त्याला काय बोललं जातं मुलांनो, जीवावरण बोललं जातं. हा एक तुम्हाला एका वाक्यातला हा जो प्रश्न आहे, एका वाक्यात उत्तर लिहा या पद्धतीचा हा प्रश्न आहे. आणि म्हणून आपण याचं उत्तर पाहणार आहोत की जीवावरणाचे भाग कोणते ते लिहा. जीवावरणाचे कोणते भाग आहेत, शिलावरण आहे, बघा शिलावरण आहे, जलावरण आहे आणि वातावरण आहे. हे जीवावरणाचे काय आहेत, भाग आहेत. ह्या तिघांचा मिळून काय बोललं जातं, जीवावरण असे बोलले जाते. काय आहे, शिला म्हणजे काय आहे, जमीन आहे, जल म्हणजे पाणी आहे, आणि वातावरण म्हणजे वायूचं जे घटक वातावरण, आपल्या वातावरणाचे जे थर पाहिले आहेत, तपांबर, सीतांबर, दलांबर, अरंबर आणि बाह्यांबर, जे हे सगळे मिळून काय झालेलं आहे, जीवावरण. की या सर्वांमध्ये काय आहे, जीव आहे. ते वातावरण म्हणजे काय, आवरण आहे एक प्रकारचं, आणि या तिघांना मिळून जीवावरण असे बोलले गेलेलं आहे. आपला पुढचा प्रश्न आहे, अग्निशामक नळकांड्यामध्ये कोणता वायू वापरतात. अग्निशामक नळकांड्या म्हणजे काय मुलांनो, अग्निशामक जिथे जास्त प्रमाणामध्ये आग लागली जाते आणि मग ती आग विझवण्याचं जे काम करतात त्याला अग्निशामक नळकांडे असे बोलले जाते. मग अग्निशामक नळकांड्यामध्ये कार्बन डायऑक्साईड वायू वापरला जातो. कोणत्या प्रकारचा वायू वापरला जातो, कार्बन डायऑक्साईड हा प्रकारचा वायू त्याच्यामध्ये वापर केलेला जातो. हे देखील आपण पाठामध्ये पाहिलं की झेनॉन आहे तो फोटोग्राफीमध्ये केला जातो, आर्गॉन आहे दिव्यामध्ये वापरला जातो, निऑन हा जे रस्त्यावरचे दिवे आहेत त्या दिव्यामध्ये त्याचा वापर केला जातो. त्याचप्रमाणे जो कार्बन डायऑक्साईड आहे तो अग्निशामक नळकांड्यामध्ये त्याचा पुरेपूर वापर केलेला आपण पाहू शकतो. आपला जो पुढचा आणि शेवटचा जो प्रश्न आहे तो पाहणार आहोत मुलांनो, कोणत्या वायूचे प्रमाण हवेमध्ये सर्वाधिक आहे. हा देखील तुम्हाला काय आहे, एका वाक्यात असताना जो प्रश्न आहे तो पाहणार आहोत की सर्वाधिक वायूचे जे प्रमाण आहे ते कशामध्ये आहे, नायट्रोजन याच्यामध्ये आहे, आणि ते किती आहे, 80% आहे. हे देखील आपण पाहिलं आहे. आपलं उत्तर काय आहे, नायट्रोजन वायूचे प्रमाण हे हवेमध्ये सर्वाधिक आहे. हे देखील आपण पाहिलं की आपलं उत्तर पाहणं की जे ऑक्सिजन आहे, कार्बन डायऑक्साईड आहे, या सर्वांपैकी नायट्रोजन जो वायू आहे तो काय सर्वाधिक आहे, आणि तो किती आहे, 80% आहे. हे देखील आपण पाहिलेलं आहे. तर
अशा प्रकारे मुलांनो आपण सराव, खेळ, परीक्षा, प्रश्नोत्तर याच्या माध्यमातून आपण प्रश्न उत्तरं घेतलेली आहेत आणि आपण व्यवस्थित त्या प्रश्नाची उत्तर दिलेली. काही दीर्घोत्तरी प्रश्न, काही लघुत्तरी प्रश्न, काही एका वाक्यातली प्रश्न होती मुलांनो, ते देखील पाहिली मुलांनो. आणि त्याचप्रमाणे काही पर्यायाचे प्रश्न होते, काही 2 पर्याय होते, काही ठिकाणी परीक्षेच्या माध्यमातून 4 पर्याय होते, ते देखील आपण पाहिले. आणि या सर्व प्रश्नाचं आपण मुलांनो अतिशय साध्या आणि सोप्या सरळ भाषेमध्ये पण उत्तरं दिली गेलेली आहे. तर अशा प्रकारे मुलांनो आपला जो पाठ आहे मुलांनो नैसर्गिक संसाधने, हवा, पाणी आणि जमीन याचा आपण व्यवस्थितरित्या अभ्यास केला आहे. की आपण पाहिलं की हवेमध्ये काय, की जी हवा आहे, नैसर्गिक संसाधने म्हणजे काय ते देखील पाहिले. की सजीव जो घटक आहे तो जीवन जगत असताना प्रत्यक्ष किंवा प्रत्यक्षरित्या तो काय करत आहे, नैसर्गिक संसाधनाचा जो वापर करत आहे, हवा, पाणी आणि जमीन, त्यालाच नैसर्गिक संसाधने म्हणतात. मग त्यामध्ये हवा, पाणी आणि जमिनीमध्ये की हवामध्ये हवेचे आपण जे काही घटक आहेत ते आपल्याला आपल्या जीवनात उपयोगी पडतात. पाण्याचे जे मूळ स्रोत आहे ते पाणी आपण कशा प्रकारे वापरतो, जे पाणी काय आहे जीवन आहे आणि मग त्याचा उपयोग आपण अनेक कारणासाठी करतो. ते कोणकोणते कारण होती ते देखील पाण्याचे प्रमाण पाहिले, पाण्याचे स्तोत्र पाहिले, पाण्याचं प्रमाण पाहिलं आणि त्याचं कशा प्रकारे कोणत्या प्रकारचे जे पाणी आहे ते आपण वापरतो. ते पाण्याचे 0.3% पाणी आपल्याला वापरायला मिळतं ते देखील पाहिलं. की जमिनीचं देखील आपण मुलांना पाहिलं की जमीन ही 2 प्रकारची आहे. जी साधी जमीन, जी जमीन आणि मृदा याच्यातले देखील आपण फरक पाहिलेला आहे. की जी जमीन आहे ती जमीन आपण शेतीच्या कामासाठी वापरतो, ते आपण निवासस्थान म्हणून देखील वापरतो आणि त्याचप्रमाणे रस्त्याच्या बांधकामासाठी, लोह कामासाठी त्याचा वापर होत असतो. परंतु जी मृदा आहे ती मृदा देखील तयार होत असते. आपण जी जमीन पाहतो त्या जमिनीच्या खाली देखील जे 5 थर आहेत त्या थराचा देखील आपण अभ्यास केलेला आहे. जे कृतीत मृदा आहे, अपरिपक्व मृदा आहे, त्याचप्रमाणे जो मातीचा थर आहे आणि मूळ खडक आहेत. अशा 5 प्रकारच्या आपण मुलांना की जे मातीचे जे थर पाहिलेले आहेत ते कोणत्या प्रकारचे आहेत ते देखील पाहिले आहेत. 2.5 सेंटीमीटरचा जाडीचा थर होण्यासाठी, जे मृदाचा तयार होण्यासाठी त्याला हजारो वर्ष लागतात, याचा देखील अभ्यास केला आहे. जर ही मृदा संपुष्टात येत आहे ती आपण थांबवणं गरजेचं आहे, जमिनीची धूप थांबवणं गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी आपण कोणत्या प्रकारचे उपाय गरजेचे आहे की जेणेकरून जंगलामध्ये झाडं वाढवली गेली पाहिजे, गवताळ प्रदेश असणं गरजेचं आहे आणि जेणेकरून हे आपल्यासाठी उपयोगाचं आहे. तर अशा प्रकारे आपण हवा, पाणी आणि जमीन या सर्व घटकांचा मुलांना आपण सविस्तररित्या अभ्यास केलेला आहे. आपण चित्रीकरणाच्या माध्यमातून देखील तो अधिक समजून घेण्याचा प्रयत्न देखील केलेला आहे. तुम्हाला अतिशय साध्या आणि सोप्या भाषेमध्ये तो मी समजून सांगितला आणि तो तुम्हाला समजला आहे मला पूर्ण खात्री आहे. आपण पुन्हा भेटूया एका नवीन भागाकडे, नवीन पाठाकडे. तोपर्यंत धन्यवाद.